महापालिका सफाई कामगार 5 ते 10 वर्ष कालावधी कायम सेवेत रुजू करून घ्यावे. डॉक्टर महेशकुमार कांबळे यांची मागणी. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य तसेच विविध विभागांतर्गत मानधनावर आणि अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावत असलेल्या सर्वच पात्र कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे अशी आक्रमक व महत्त्वाची मागणी संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार महादेव कांबळे यांनी केली. या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना अधिकृत निवेदन देण्यात आले असून केवळ 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित विचार न करता आकृती बंधानुसार मंजूर व रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर 1198 सर्वच मानधन कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे. मुख्य मागण्या व ठळक मुद्दे: ठेक्याऐवजी मानधन शब्दप्रयोग हवा. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत कागदपत्रांमध्ये किंवा चर्चेत ठेका हा चुकीचा शब्द वापरला जात असून प्रत्यक्षात हे कर्मचारी कायदेशीर व विहित मार्गाने पारदर्शक पद्धतीने मानधनावरील सेवेत रुजू झालेले आहेत. त्यामुळे प्रशासनाने व शासन स्तरावर पत्रव्यवहार करताना मानधनावरील हा शब्दप्रयोग वापरून योग्य न्याय द्यावा. आस्थापना खर्च मर्यादेत सांगली महानगरपालिकेचा सुधारित आकृती बंध मंजूर नसून त्यानुसार आवश्यक रिक्त पदे उपलब्ध आहेत. या मंजूर व रिक्त पदांवर मानधन कर्मचाऱ्यांची सेवा नियमित केल्यास पालिकेचा आस्थापना खर्च 35% विहित मर्यादेतच राहतो. त्यामुळे प्रशासनाने योग्य तो ताळमेळ घालून शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठवावा. अपूर्ण मनुष्यबळामुळे कामाचा ताण: सध्या पालिकेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे दैनंदिन शहर स्वच्छता इतर सेवांवर आणि पर्यायाने कार्यरत कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व रिक्त पदांवर मानधन कर्मचाऱ्यांचे समावेशन करणे गरजेचे आहे. 10 वर्षाच्या निकषावर आक्षेप: महानगरपालिकेने पाठवलेल्या महासभा ठरावानुसार सर्व 1198 कर्मचाऱ्यांचा विचार होणे आवश्यक असताना केवळ 10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांचाच विचार करून घाई गडबडीने शासन स्तरावर पत्रव्यवहार झाल्यास इतर कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय होईल. कोणत्याही राजकीय दबावाशिवाय प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या मानधन कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास संघटना शांत बसणार नाही. जर केवळ 10 वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचाच विचार करून इतरांना डावलण्यात आले तर संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे कायदेशीर व सनदशीर मार्गाने आंदोलन उभारले जाईल. यापुढील प्रत्येक प्रशासकीय नुकसानीची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची राहील. डॉक्टर महेशकुमार महादेव कांबळे, संस्थापक अध्यक्ष संघर्ष सफाई संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटना महाराष्ट्र तथा योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य, माननीय नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य, राज्य मागासवर्गीय आयोग मुंबई, राज्य सफाई कर्मचारी आयोग मुंबई, माननीय जिल्हाधिकारी महोदय सांगली, माननीय महापौर सो मनपा सांगली, माननीय विरोधी पक्षनेते सो मनपा सांगली. कमीत कमी 20 ते 25 वर्ष झालं. त्याच्या आधी पण सांगतो, 98ला महापालिका झाली. त्या महापालिका झाल्यापासून आज अखेर कर्मचाऱ्यांची भरती ही महापालिकेमध्ये झाली नाही. महापालिकेचं कार्यक्षेत्र वाढलं, विस्तार झाला, लोकसंख्या वाढली, पण कर्मचारी संख्या ही तेवढीच आहे. आणि तेवढ्याच कर्मचाऱ्यांच्यावर हा ताण पडत असल्यामुळं महापालिकेनं प्रक्रिया राबवून मानधनावर कर्मचाऱ्यांना घेण्याचा जे निर्णय घेतला होता त्या गोष्टीला अनुसरून महापालिकेमध्ये कमीत कमी 1198 ते 1200 कर्मचारी हे मानधनावर कार्यरत आहेत. पण ह्या 8-15 दिवसात एक घटना अशी घडली की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश जाहीर केला, तोंडी आदेश जाहीर केला की महापालिकेच्या मानधनवर जे काम करतात त्यांना सेवेत सामावून घ्या. त्यानुसार तिथले सचिव असतील मंत्रालयातली किंवा आणि कोण असेल त्यांनी एक क्रायटेरिया लावला की महापालिकेवर महिन्याला किंवा वर्षाला अमुक अमुक कोटींचा एक्स्ट्रा भार पडणार आहे. त्यामुळं आपण 10 वर्ष पूर्ण झाल्यात त्यांनाच आपण सेवेत कायम करून घेऊया. 10 वर्ष ज्यांना पूर्ण झाल्यात त्यांना सेवेत कायम करून घ्यायला आमची कुठलीही अडचण नाही, आमचा कुठलाही विरोध नाही. ते पहिला त्यांनी पण समजून घ्या. आम्ही तुम्हाला 10 वर्षवाल्यांना विरोध करून आम्हाला कायम करा असं कधीच म्हणणार नाही. पण आज माननीय महापौरांची भेट घेतली, अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली, त्यांना आपण एकच सांगितलंय की जेव्हा महापूर आला, महापुरानंतर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय
की कुठल्याही कर्मचाऱ्यावर आपण अन्याय होऊ देणार नाही. आम्ही तुमच्या पाठीशी ठाम राहतो. आमच्या भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक सेलचे सचिव फारुख भैया जमादार यांनी सुद्धा वैयक्तिक पडळकर साहेबांना विनंती केलेली आहे. सुरेश भाऊ खाडेंना आम्ही सुद्धा विनंती केलेली आहे की 10 वर्षाचा क्रायटेरिया लागला तर एक 800 कुटुंब तुम्ही उभं करशीला, पण राहिलेले 300-350 कुटुंब उघड्यावर राहणार आहेत आणि त्यांनी पण तितकंच योगदान दिलेलं आहे. यात नवीन जुनं असं न करत बसता 5 वर्षापासून शेवटपर्यंत जेवढे असतील त्या सगळ्यांना सेवेत कायम करून घ्या, अशा पद्धतीने आपण विनंती केली आहे. आज आपण या आंदोलनाची सुरुवात करतोय. जर शासनानं आपली दखल घेतली तर ठीक आहे, जर दखल घेतली नाही तर मग आपल्याला तुमची कुटुंब उभी करण्यासाठी कुठल्या पण थराला जायला लागलं तर मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे, तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना कायम केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, एवढंच सांगतो. जय भीम. राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे मी सर्वप्रथम आभार मानतो की सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतल्या मानधनावरील बदली मानधन कर्मचाऱ्यांचा वर्षानुवर्षे जो प्रलंबित प्रश्न होता सेवेत कायम करण्यासंदर्भात, त्या प्रश्नावर कुठंतरी या सर्वांना सेवेत कायम करून घ्या असा आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे. त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन पण करतो. पण हा निर्णय घेत असताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये 1138 कर्मचारी हे मानधनावर कार्यरत आहेत. त्यातले 800 ते 850 कर्मचारी हे 10 वर्ष सेवा पूर्ण झालेले आहेत. 300 ते 350 कर्मचारी 5 वर्षाच्या पुढचे आणि 10 वर्षाच्या मध्ये अशी सेवा पूर्ण झालेल्या आहेत. पण मंत्रालयातल्या काही सचिवांनी हा मुद्दा शोधून काढला की महापालिकेवर महिन्याला असेल किंवा वर्षाला या 349 कर्मचाऱ्यांना जे 5 वर्षाच्या पुढं 10 वर्षाच्या मध्ये आहेत त्यांना कायम करून घेतलं तर एवढ्या कोटींचा भार पडेल. पण मला विनंती करायची आहे की महापालिका असेल, महापालिकेचे महापौर असतील, आयुक्त मॅडम असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, 350 कर्मचाऱ्यांना आपण या 1138 मध्ये सामावून घेतलं तर 10 वर्षाचा क्रायटेरिया लावायची तुम्हाला गरज पडणार नाही. महापालिकेच्या सरसकट जेवढे मानधनचे कर्मचारी आहेत, बदली कर्मचारी आहेत, या सगळ्यांना तुम्ही सेवेत घेऊन त्यांनी पुराच्या काळात जनतेची सेवा केलेली आहे. कोरोनासारख्या काळात स्वतःच्या जीवाची, कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी या महापालिका क्षेत्रातल्या जनतेचं संरक्षण केलेलं आहे, त्यांची सेवा केलेली आहे, त्यांचा जीव वाचवला आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत 5 वर्षाच्या पुढे जेवढे सफाई कर्मचारी आहेत, ड्रायव्हर आहेत, वेगवेगळ्या विभागात काम करणारे कर्मचारी आहेत, या सगळ्या कर्मचाऱ्यांना कुठलाही क्रायटेरिया लावत असताना 5 वर्षाच्या पुढे जेवढे मानधन बदली कर्मचारी आहेत त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, अशा पद्धतीच्या मागणीचं निवेदन आज महापौर साहेब, आयुक्त यांना आपण दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात आमच्या या निवेदनाची दखल घेऊन 10 वर्षाचा क्रायटेरिया रद्द करावा आणि 5 वर्षाच्या क्रायटेरियानुसार या सगळ्यांचे कुटुंब उभे करण्याचं काम महापालिका प्रशासन, माननीय महापौर साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी करावं अशी विनंती करतो. अन्यथा जर या 350 कुटुंबाच्या जीवन मरणाचा विषय जर उभा राहिला, जर सेवेत कायम नाही केलं तर यांच्यासाठी मग जीवाचं रान करायला मी सक्षम आहे. माझ्या पाठीशी खंबीर नेते सुद्धा आहेत. त्यामुळे या 350 कर्मचाऱ्यांना कायम करत असताना 10 वर्षाच्या कर्मचाऱ्यांना करू नका असं आम्ही कुठंच म्हणणार नाही. पण 10 वर्षाचा क्रायटेरियाच रद्द करा आणि 5 वर्षापासून जेवढे सगळे कर्मचारी आहेत त्या मानधन कर्मचाऱ्यांना, बदली कर्मचाऱ्यांना कायम करा, अशा पद्धतीची मागणी आणि भावना मी आज व्यक्त करतोय. अन्यथा यासाठी मग तीव्र आंदोलन उभं करावं लागलं तरी मी मागे हटणार नाही असा शब्द देतो. जय भीम, जय भारत.